पहिल्यांदा काय बनवतोय रे? इडियप्पम. इडियप्पम. मला साहित्य सांगतोस काय काय? हे केळ्याची पानं आहेत, हे तांदळाचं पीठ आहे आणि हे मीठ आहे. बस. अरे हे शिकलो कुठे तू? हा मी असं शिकलो. घरच्या घरी? हा घरच्या घरी. टाइमपास. हा ओके. इथे पाणी तापत ठेवलेलं याचं काय करायचं मला सांग. आपल्याला आता त्या तांदळाच्या पिठीची उकड काढायची. बर. त्याच्यात थोडं मीठ टाकायचे. कशात ह्याच्यात का? आणि थोडं तेल टाकायचं. थोडं पाणी लागेल का? थोडस पाणी लागेल. मग हे झाल्यानंतर याला आपल्याला थोडस थंड करायला ठेवायला लागेल. मग त्याच्यानंतर याचा गोळा बनवायचा. गोळा बनवून झाल्यानंतर तो गोळा आपल्याला त्या इडियप्पम प्रेस आहे त्याला म्हणतात त्याच्यात भरायचा आणि असं त्याची शेवया पाडून त्याला परत एकदा आपल्याला एकदा स्टीम द्यायचं. ओके. थोडं पाणी लागेल ना अजून? थोडस. आता काय करायचंय? आता आपल्याला फक्त याच्यात एक थोडीशी एक वाफ द्यावी लागेल. ते ऑलमोस्ट झालेलंच आहे पण एक 2 मिनिटं त्याला वाफ देऊ आपण. आणि वाफ देऊन झाल्यानंतर प्लेट मध्ये काढायचंय. थोडं 1-2 मिनिटं त्याला थंड होऊ द्यायचंय आणि मग त्याचा गोळा करून आपल्याला त्या इडियप्पम प्रेस मध्ये टाकून त्याची शेवया पाडून स्टीम करायचं. बस. ठीक आहे. आता तुझं मला टाइम टेबल सांग. तुझं कधी कॉलेजला जातो, काय जातो, कसं जातोस? आता सध्या माझं तर डिग्री कम्प्लीट असल्यामुळे मला आता सुट्टी आहे. मग काय करतो? आणि टाइमपास म्हणून काय करतो? पिक्चर हे थोडे कधीतरी व्हरायटीज ऑफ हे बनवून बघतो. हे झालं असेल का? येस. प्लेट देऊ? ओके. आता काय करायचं? थोडंसं आपल्याला गरम आहे तर थोडं 1-2 मिनिटं थंड होईल ते लगेच. तुला पाहिजे तसंच घे. पाणी किती लागतं? ओके. आता गोळा तो आपण त्याच्यात टाकायचा. त्याच्यात गोळा टाकायचे आणि त्याचे हे पाडायचे. ते ह्याच्यावर पाडायचे ना केळ्याच्या पानावर. किती तुला हे एकच पान लागेल ना? एकच पान. शाबाश. वाह रे पठ्ठे. आता काय करायचं? हे आता आपल्याला असंच्या असं स्टीम मध्ये ठेवायचं. हो. ठेवू का? मला कळत नाही ह्याला चव काय लागेल? ह्याच्याबरोबर काय खाणार? तू कशाबरोबर खाणार आहे? हे आपल्याला एक तर व्हेजिटेबल स्ट्यू किंवा नारळाची चटणी वगैरे असं. ओके. तसं याला ओरिजिनल तशी काहीच चव नसते. पीठ आहे. करेक्ट. पण त्याच्यात ते स्ट्यू सोबत किंवा सांबार सोबत खाल्लं की एकदम वेगळी मजा. ओके. हे शिजायला साधारण किती वेळ लागेल आपल्याला? आता झालं 1-2-3 मिनिटात होऊन जातं. एक फक्त वाफ आली त्याला की सोप्पा आहे आणि त्याची साहित्य सुद्धा एकदम कमी आहे. तुम्ही कधी करू शकता. फक्त तांदळाचं पीठ घरात असायला पाहिजे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती जर पेन असेल तर. इडियप्पम करण्यासाठी लागणारे साहित्य: केळीची पानं, तांदूळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ, तेल आणि तांदूळाचं पीठ घालून त्याची उकड काढून घ्यावी. वाफवलेलं पीठ एका प्लेट मध्ये काढून घ्यावं. पीठ थंड झाल्यानंतर त्याचा गोळा करून शेवयाच्या साच्यामध्ये भरून घ्यावा. केळीच्या पानावर शेवया तयार करून घ्याव्यात. तयार शेवया स्टीमर मध्ये वाफवून इडियप्पम ही डिश सर्व्ह करावी.